विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत विषय पाहून आलो की ज्यावेळेस सृष्टी निर्माण होते, ती सृष्टी निर्माण होत असताना ईश्वर इच्छेने सृष्टी उत्पन्न होते असं आपण पाहत होतो. पण केवळ सृष्टी उत्पन्न होत असताना त्यास केवळ ईश्वर इच्छाच कारण नाही. तर मग ह्या सृष्टी उत्पत्तीला कोण कारण आहे? तर ह्या सृष्टी उत्पत्तीला जीवाचं कर्मसुद्धा त्या ठिकाणी कारण आहे. काय जीवाचं कर्म कारण आहे त्या ठिकाणी? तर गतकल्पाच्या प्रलयकाळी जीवाचं कर्म, गतकल्पाच्या म्हणजे मागील कल्पामध्ये प्रलयकाळ ओढवला, परंतु जीव मात्र मुक्त झालेले नव्हते. मुक्त कशाने होतील? ज्ञानाने मुक्त होतील. परंतु ज्ञान न झाल्यामुळं जीवाचं जे कर्म आहे ते कर्म आणि त्याचं फळ अजून मात्र शिल्लक राहिलेलं होतं. परंतु प्रलयकाळ झाल्यामुळं ते फळ आता कर्म फळ देण्यास सन्मुख होत नव्हतं. पण ज्या वेळेस त्या जीवाचं असणारं कर्म फळ देण्याकरता सन्मुख होतं, त्यावेळेस काय करतो ईश्वर? या सृष्टीची रचना करतो. मग सृष्टीची रचना कशी करतो? त्याच्या इच्छेने करतो का? त्याच्या इच्छेने मात्र सृष्टीची उत्पत्ती करत नाही. तर जीवाने केलेल्या गतकल्मामध्ये केलेले जे काही कर्म आहे ते कर्म आणि ते कर्म फळ देण्यास सन्मुख होतं, त्यावेळेस हा ईश्वर काय करतो? सृष्टीची रचना करतो. मग जीवांच्या फलाच्या इच्छेने कर्म आता इथं परत नवीन मुद्दा उत्पन्न झाला की जीव ज्या फळाच्या इच्छेने कर्म करतो त्या कर्मानुसारच उंच नीच भोगाकरता ईश्वर सृष्टीची रचना करतो. जीवाने जे कर्म केलं त्या कर्माच्या फळाला भोगण्याकरता, म्हणजे ज्याने आता त्या ठिकाणी उत्तम प्रकारचे कर्म केले असतील ते उत्तम प्रकारचा भोग भोगण्याकरता चांगल्या प्रकारची सृष्टी, वाईट कर्म केलं असेल, निंद्य कर्म केलं असेल तर ते कर्म भोगण्याकरता सृष्टीची उत्पत्ती कशी करतो? नीच करतो, निंद्य स्वरूपाची करतो, उच्च स्वरूपाची करतो. जसं आपण उदाहरण पाहिलं की आपण जसे पैसे देऊ तसं हॉटेलमध्ये आपल्याला सुविधा पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची सुविधा पाहायला मिळतो. कशी पाहायला मिळते? आपला खिसा किती गरम आहे त्या खिशाच्या गरमपणावरती आपल्याला काय सुविधा मिळत असतात. त्याप्रमाणे जीवाने जसं कर्म केलं त्या कर्मानुसार काय करतो? हा सृष्टी उत्पन्न करत असतो. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी दोन प्रकारचे दोष येत नाही. जरी ईश्वराची इच्छा असेल तरी ईश्वराच्या ठिकाणी दोन प्रकारचे दोष येत नाही. त्या दोन प्रकारचे दोष त्या ठिकाणी शास्त्रामध्ये प्रयुक्त करून सांगितलेले आहे. ते दोन प्रकारचे दोष आता जे नेहमी सांगणारी मंडळी त्यांनी न सांगता नवीन कोणी सांगता आलं तर त्याला पहा जरा वाटलं असतं. सांगू शकतात का हे दोन प्रकारचे दोष ईश्वराच्या ठिकाणी येत नाही? कोणाला सांगता येतील बरं? जे जागे आहेत, जे सावध होऊन ऐकतात ते सांगू शकतात. लांडगे महाराज तुम्ही नका सांगू लगेच. येईल का बघा बरं सांगता की दोन प्रकारचे दोष ईश्वराच्या ठिकाणी नसतात आणि कोणाच्या ठिकाणी हे दोन प्रकारचे दोष असू शकतात बरं? जागे आहेत का? नाही लक्ष येत कोणाच्या? वैषम्य आणि निर्गुण्य हे दोष ईश्वराच्या ठिकाणी नसतात, पण जीवाच्या ठिकाणी हे दोष असतात. वा, धन्यवाद. असं थोडं बोलायचा प्रयत्न करायचा. थोडं थोडं बोलल्याने परत आपल्याला भरपूर बोलता येतं पुढं, आणि उलट असं बोललं म्हणजे आपल्याला आनंद पण मिळतो, असं लक्षात घ्यायचं. असो, तर ईश्वराच्या ठिकाणी कोणते दोष नसतात. उंच नीच सृष्टी निर्माण जरी केली पण जीवाच्या कर्माचं फळ देण्याकरता तशा प्रकारची सृष्टी निर्माण केली. ते जीवाच्या कर्माच्या फळाकरता केली. ईश्वराच्या इच्छेने केली सृष्टी, इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. परंतु ईश्वर आपल्या मर्जीनुसार आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे निर्माण करत नाही. जसा जीव आपला जवळचा आहे, परका आहे असा भाव
जीवाच्या ठिकाणी असतो पण ईश्वराच्या ठिकाणी नसतो, कारण त्याला सगळे कसे असतात, सारखेच असतात. आईला जशी लेकरं सगळे सारखे असतात, तसं ईश्वराला हे सगळे सारखेच असतात. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य नैर्गुण्य हे दोन प्रकारचे दोष नाही. परंतु आता ह्या दोषावरून परत एक नवीन अशा पद्धतीचा मुद्दा उपस्थित झाला. मग म्हटले सृष्टी निर्मिती कोण करतो, ईश्वर करतो. आणि ईश्वराच्या ठिकाणी दोन प्रकारचे दोष नसतात. कोणाच्या ठिकाणी असतात, जीवाच्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतात. पण असं आम्हाला म्हणायचे, ज्या वेळेस हा ईश्वर प्रथम सृष्टी उत्पन्न करतो त्यावेळेस त्या जीवाच्या ठिकाणी उंच नीच भाव, वैषम्य निर्गुण्य असे दोष पाहायला मिळतील का नाही. आणि प्रथम सृष्टी निर्माण करता असताना ती प्रथम सृष्टी निर्माण करता असताना जीवाच्या ठिकाणी हे भाव असतील का, हे भाव नसतील. मग हे भाव कोणी घालून दिले जीवाच्या ठिकाणी, हे भाव काही जरी झालं तर ईश्वरानेच त्या ठिकाणी घालून दिले असा त्याचा अर्थ होतो की नाही. असा अर्थ म्हणजे या ठिकाणी अशी याने काय केली, शंका केली. ठीक आहे, जीवाच्या ठिकाणी नंतर म्हणजे पुढच्या सृष्टीमध्ये ते पाहायला मिळतं, ही गोष्ट खरी. पण ज्यावेळेस पहिल्यांदा सृष्टी निर्माण होते, पहिल्यांदा त्या ठिकाणी जीवभाव तयार होतो, त्यावेळेस जीवाच्या ठिकाणी उंच नीच, वैषम्य नैर्गुण्य असे दोष येतात. ते कसे येतात असं त्या ठिकाणी शंका केली. बघा, पण हे प्रथम सृष्टीत कसे जमणार, कारण प्रथम सृष्टी जीवाचे कर्म नाही आणि प्रथम सृष्टीतही उंच नीच भाव असणारच. कारण का, कारण मागची सृष्टीतले संस्कार पुढच्या सृष्टीमध्ये प्रतीतीला येत असतात, म्हणून असणारच. यामुळे प्रथम सृष्टी ईश्वराच्या ठिकाणी विषमता येणारच. म्हणून विषमता का आली, कारण जीवाच्या ठिकाणी काय नाही, प्रथम सृष्टीमध्ये काय नाही जीवाच्या ठिकाणी, कर्म नाही. कर्म बरं नाही, अजून काय नाही, आणि वैषम्य निर्गुण्य दोष पण नाही. अजून त्याच्या नाही. खिशात काही साठलेलं आहे का, अजून काही साठलेलं नाहीच आहे असं लक्षात घ्यायचं. पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण का बरोबर नाही, याचं कारण असतं का हा संसार कसा आहे, प्रवाहारूपाने, संसार प्रवाहारूपाने कसा आहे, अनादी आहे. बरं पहिल्यांदा समुद्र निर्माण झाला का नदी निर्माण झाली, विचार जर केला तर जसं समुद्र निर्माण झाला तशीच नदी पण निर्माण झालीच असेल ना. मग ती नदी समुद्राला येऊन मिळतेच का नाही, ती नदी समुद्राला येऊन मिळत असते. कधीपासून मिळते, जेव्हापासून समुद्र आहे तेव्हापासून नदी, तिचा प्रवाह, तिची वाफ, त्या वाफेतून ढग, पाऊस आणि परत अशा पद्धतीचा पूर, नदी वाहणं, हे बरोबरच आहे का मागं पुढं असतं. जसं आपल्याला स्वप्न पडतंय का नाही, त्या स्वप्नामध्ये आपण पाहतो का नाही, आजोबा पाहतो, पणजोबा पाहतो, खाबर पणजोबा पाहतो, वडिलांना पाहतो का. त्याच्यामध्ये असा काळ होतो की पहिल्यांदा आजोबा जन्माला येतात, नंतर वडील जन्माला येतात, नंतर मग आपला जन्म होतो. असं पाहतो का, सगळ्यांना आपण युगपतच पाहत असतो. कसं पाहतो आपण, पाहतो. मग ते जसं युगपत पाहत असतो तसं हे सगळं कसं तयार होत असतं. हे सगळं युगपतच तयार होत असतं ना. जसं रज्जूच्या अज्ञानामुळे रज्जू व सर्प कसा प्रतीतीला येतो, थोडी थोडी शेप किंवा थोडे त्याची तोंडाची बाजू दिसायला सुरुवात होते, मग संपूर्ण सर्प दिसायला सुरुवात होते, काही एकदम सर्वच दिसायला सुरुवात होतो. एकदम सर्वच दिसते, एकदम सर्वच दिसते. हा, हे एकदम कसं होतं, सगळंच अशा पद्धतीनं युगपत पाहायला मिळत असतं. म्हणून हा संसार कसा आहे, अनादी संसार प्रवाह रूपाने कसं आहे, अनादी आहे. त्यात पूर्व सृष्टी, उत्तर सृष्टीला कारण आहे. म्हणजे आधीची सृष्टी नंतरच्या सृष्टीला काय आहे, कारण आहे. जसं आई ते लहान बाळ असतं का नाही, त्या लहान बाळाला शिकावं लागतं का, की आता हे दूध प्यायचं आहे तुला, तर ते बाळाला शिकवा लागत नाही. ते बाळ बरोबर आईच्या स्तनाला दूध पित असतं. हे कसं पितं, कारण त्याचं कारण काय, मागल्या सृष्टीतले संस्कार आहे का नाही. उलट तुकोबऱ्यांचा काहीतरी एक अभंग आहे, काहीतरी प्रेम नाही सांगता बोलता दाविता, त्यामध्ये अभंगात असं वर्णन आलेलं आहे की ते सापाचे पिल्लू असतं, त्याला जन्मल्याबरोबर म्हणावं लागतं का, बेळामध्ये जाऊन लप असं म्हणावं लागतं का, म्हणावंच लागत नाही, कारण त्याला संस्कार तसे असतातच. याचं कारण काय, मागल्या सृष्टीतले संस्कार पुढच्या सृष्टीला कारण ठरत असतात. म्हणून आमकी सृष्टी प्रथम
असे म्हणता येणार नाही. मग ही सृष्टी पहिली, ही सृष्टी दुसरी असं म्हणता येईल का? असं आपल्याला म्हणता येणार नाही. जसं ते पाळणा पाहिला, कोलती पाहिली, माऊली सांगतात कोलती म्हणे ती कोलती पेटवली आणि अशी गरगर 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 फिरवायला सुरुवात केली. पूर्वी चुलीचे पशी बसले लहान लहान लेकरं की ती कोलती काढायची गरगर गरगर फिरायचे. जेव्हा ती गर्र अशी फिरायला सुरुवात होते तर त्यावेळेस तिला एखादा गोलाकार अंडाकार आकार येतो. पण तिची सुरुवात कुठून झाली हे ज्याने फिरवायला सुरुवात केली त्याला तरी लक्षात राहते का? की मी इथून सुरुवात केली आणि अशी फिरवायला सुरुवात केली असं त्याला तरी लक्षात राहतं का? त्यालाही लक्षात राहत नाही. म्हणून हे सगळं कसं आहे म्हणून याकरता पहिली जी सृष्टी झाली तिला संस्कार कुठून आणणार? म्हणून संस्कार आणता येणार नाही. मग या सगळ्याला उत्तर काय? हे सगळं प्रवाहरूपाने अनादी आहे, एवढंच याला उत्तर आहे. मग अमकुश सृष्टी प्रथम आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी दोष नाही. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी दोष येतो का? ईश्वराच्या ठिकाणी दोष येत नाही असं लक्षात येतं. आता परिच्छेद क्रमांक 18 सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार आहे का नाही. आता आपण आता सृष्टीमध्ये प्रवेश केला आणि आपल्याला सृष्टीविषयी आता ऐकावं पण त्या ठिकाणी वाटतं. कारण का वाटतं बरं आपल्याला? त्याचं एकच कारण आहे. कारण आजीनं काय सांगितलं होतं की वरातीचा घोडा ऐक नाही आणि वरात निघाली, त्याच्यावर नवरदेव बसवला. घोडा काय सामान्य होता का? नाही. म्हणे त्या घोड्याला पंख सुद्धा फुटली. लहान मुलं म्हटली वा घोड्याला पंख, कारण चित्रामध्ये त्याने घोडा पाहिलेला असतो. बरं, मग पंख फुटले, मग तो घोडा परत आकाशामध्ये उडायला सुद्धा लागला ऐक नाही. बरं, आकाशामध्ये उडाला इथपर्यंत नाही, इतका उंच उडत गेला का आकाशाला अगदी जाऊन त्याची शिंग त्या आकाशामध्ये घुपसले सुद्धा. म्हणजे आता पर्यायाने काय आले? घोड्याला शिंग पण आली आणि शिंग शेवटी ती आकाशामध्ये घुपसली आणि त्या आकाशामध्ये घुपसल्यामुळं आकाशाला छिद्र पडलं, आकाशाला जखम झाली आणि आकाशातून रक्त गळगळ गळगळ गळू लागलं. मग तो मुलगा आजीला नातू म्हणू लागला, आजीबाई तुम्ही असं का म्हणता? आकाशात का रक्त गळतं का कधी आकाशाचं? ते म्हणले मग तुला घोड्याला पंख फुटले. हे पहिल्यांदा कसं ऐकावं वाटलं? हे जसं पहिल्यांदा ऐकायला बरं वाटलं तसं आता हे रक्त गळायला लागलं ऐकणार ना. अख्खं वराड आणि रक्ताने ओलं चिंब झालं. आता हे तुला ऐकावंच लागेल ना, कारण तू म्हणलं होतं हे जगत कसं उत्पन्न झालं. कारण तुला म्हटलं होतं हे जगत वगैरे काही उत्पन्न झालं नाही, अजातवादाच्या दृष्टीने जगत नावाची गोष्ट झाली नाही. तरी पण तू म्हणतोच जगत सांगा. आता हे जगत सांगणं म्हणजे मृगजळात वस्त्र भिजवून वाळवणं अशा पद्धतीचं सांगणं आहे. म्हणून आता सृष्टीचा उत्पत्तीचा प्रकार पण आता आपल्याला पुढे एक 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 ऐकावं लागेल. कारण आपल्याला सुरुवातीला मान्य नव्हतं, आता मान्यच करून घ्यावं लागेल. ठीक आहे ना. पाहता सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार. आता ईश्वर इच्छेने सगळ्या गोष्टी होत असतात, इथपर्यंत गोष्ट मान्य आहे आपल्याला. आता ईश्वराची इच्छा आहे आणि ईश्वराच्या अधीन कोण आहे? ती माया ईश्वराच्या अधीन आहे. आणि ईश्वराची जशी जशी इच्छा होते तशी तशी ती माया काय करते? आपलं कार्य करायला सुरुवात करते. माया कशी सांगितलेली आपल्याला? त्रिगुणात्मक माया त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्यापासून सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण हे 3 गुण कसे प्रधान होतात आणि 3 गुण प्रधान झाल्याच्या नंतर त्यापासून कशा प्रकारची सृष्टीची उत्पत्ती होते, त्या सृष्टीचा उत्पत्तीचा प्रकार आता थोडा बारकाईनं ऐकायचा. आता फक्त असं ऐकायचं नाही की कुठंतरी क्षीरसागर होता आणि त्या क्षीरसागरामध्ये भगवंत होता आणि मग त्याने असं केलं तसं केलं. पुराणाच्या कथा पुराणामध्ये ठेवायच्या. आता जरा थोडा वेदांत चिंतन कसं आहे, जरा बारकाईने चिंतनाचा विषय त्या ठिकाणी येत असतो. मग ते कसं करायचं? बारकाईनं ऐकायचं. आता ते पुराणं आणि याची संगत लावायला ना जरा थोडी बुद्धी कुशाग्र लागते, पण ती संगती बरोबर लागते. परंतु आपल्याला आपण भागवतात किंवा अन्य ग्रंथामध्ये काय करतो? ढोबळ मनाने सृष्टी उत्पन्न करतो. परंतु इथं सृष्टी उत्पन्न कशी एकदम सूक्ष्म रूपाने पंचीकरण कसं झालं त्याचा विचार करून सृष्टीची उत्पत्ती ह्या ठिकाणी सांगितली जाते. तर पाहता ईश्वर सृष्टी उत्पन्न करतेवेळी ईश्वर इच्छेने माया तम गुण प्रधान होते. जेव्हा सृष्टी उत्पन्न करायची का नाही तेव्हा आपण पाहिलं सत्वगुण कशाला कारण ठरतो, रजगुण कशाला कारण ठरतो आणि तमगुण कशाला कारण ठरतो. या तिन्हींचं वर्णन केलं का नाही. तर सत्वगुण कशाला कारण आहे बरं सांगा?
ज्ञानाला. ज्ञानाला. मग ज्ञान. सत्वगुणापासून निर्माण झालं तर काय होईल? ज्ञानाच्याच गोष्टी तयार होतील. बरोबर आहे की नाही? रजोगुण कशाला तयार आहे? कार्याला. क्रिया. कार्याला म्हणजे क्रिया करायला, आहे का नाही? आणि तमोगुण कशाला तयार होतो? पदार्थ. पदार्थ उत्पन्न करायला तमोगुण त्या ठिकाणी कारण असतो. मग आता इथं तमोगुण प्रधान झाला की नाही? तमोगुण प्रधान झाला म्हणजे तयार झालेले आहे आता कार्य करायला. तर तो तमोगुण प्रधान होतो. त्यावेळी तमोगुण प्रधान मायेपासून काय होतं? पहिल्यांदा 5 प्रकारची भूतं निर्माण होतात. भूतं म्हणजे पंचमहाभूतं या ठिकाणी लक्षात घ्यायची. सावध राहून ऐकायचा प्रयत्न करा. पहिल्यांदा कोणतं भूत मायेपासून तयार होतं? तमोगुणाच्या. तर त्यापासून पहिलं आकाश. पहिल्यांदा काय होतं? आकाश तयार होतं. मग पुढचं आकाशापासून तयार काय होतं? आता मायापासून नाही म्हणायचं बरं का. मायापासून एक आकाश तयार झालं, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे ना? मग त्या आकाशातून काय निर्माण होतं? वायू. हे लक्षात घ्यायचं. आकाश निर्माण झालं, त्याच्यानंतर त्या आकाशातून वायू होतो. वायूपासून पुढं काय होतं? अग्नी नावाचं भूत होतं. अग्नी नावाच्या भूतापासून पुढचं कोणतं भूत होतं? जल म्हणजे आप, पाणी तयार होतं. आणि त्या पाण्यापासून काय होतं पुढं? पृथ्वी नावाचं भूत ह्या ठिकाणी तयार होतं. मग आता या ठिकाणी किती भूतांची उत्पत्ती तमोगुणापासून झाली बरं? हा असं तमोगुणातून आकाश एकच झालंय. आ आकाश आणि आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून जल आणि जलातून भूमी. हा मग तमोगुणापासून काय झालं? पंचमहाभूत निर्माण झाले का नाही? हम्म. मायेच्या तमोगुणापासून पंचमहाभूत तयार झालेली आहे बरं का. ही पंचभूते उत्पन्न होऊन त्याच्या ठिकाणी क्रमाने आता ही पंचमहाभूतं तयार झाली. आता सगळ्यांना बारकाईने ऐकायचं आणि विचारलं का उत्तर पण द्यायचं. ग्रंथ समोर ठेवून जर ऐकलं का आपल्या लक्षात येऊ शकतं. ही पंचभूते उत्पन्न होऊन त्याच्या ठिकाणी क्रमाने शब्दादी पंचगुण उत्पन्न होतात. म्हणजे शब्दादी म्हणजे काय? शब्द, शब्द, स्पर्श, बरोबर. रूप, रस, गंध हे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. पंच विषय आहेत, ऐक नाही. हे 5 प्रकारचे विषय पण त्या ठिकाणी काय होतात? तयार होत असतात. तर आकाशापासून कोणता गुण उत्पन्न झाला बरं? विचार जर करायला गेला तर कोणी सांगू शकतं का? माहितीतलं असेल तर. शब्द तयार झाले. शब्द. शब्द तयार झाला. तर आणि वायूपासून कोणता विषय तयार झाला? गंध झाला असेल. गंध. गंध झाला का वायूपासून? तर वायूपासून गंध म्हणायचं नाही. वायू आपल्याला स्पर्श करतो का नाही? हम्म. वायू आपल्याला स्पर्श करतो, आहे का नाही? बरं खाली वाचतो, मग तसं सांगा. जास्त नाही डोक्याला ताण करून घ्यायचा, असं व्यवस्थित सांगा. ही पंचभूते उत्पन्न होऊन त्यांच्या ठिकाणी क्रमाने शब्दादी पंचगुण उत्पन्न होतात. मायेपासून शब्दगुणासह आकाश उत्पन्न होते. आता या मायेपासून म्हणजे मायेच्या तमोगुणापासून शब्दगुणासह आकाश तयार होतं. नुसतं मायेच्या तमोगुणापासून आकाश तयार होतं असं नाही म्हणायचं. तर काय करायचं? कार्यापासून कारण पण तयार असतं. कारणापासून कार्य पण तयार होत असतं. नुसतं कारण तयार होऊन चालेल का? कार्य पण तयार झालं पाहिजे का नाही? हा झालं पाहिजे. म्हणून शब्दगुणासहित काय होतं? आकाशही त्या ठिकाणी तयार होतं. जसं तुम्ही आता एखाद्या खोल दरीत गेले, एखाद्या गुहेमध्ये गेले किंवा असं घर मोकळं जर असेल आणि आवाज जर झाला तुमचा, तर त्या मोकळ्या असणाऱ्या घरामध्ये किंवा गुहेमध्ये किंवा दरीमध्ये तुम्हाला प्रतिध्वनी रूपाने ऐकायला येतो का नाही? म्हणजे तिथं शब्द घुमतो का नाही? तिथं शब्द त्या ठिकाणी घुमतो. तिथंच का घुमतो? कारण तो कशाचा विषय असतो? शब्द. आकाशाचा. हा शब्द हा आकाशाचा गुणच आहे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे शब्द गुणासहित हे आकाश काय आहे? निर्माण झालेलं आहे असं लक्षात घ्यायचं. म्हणून आकाशाच्या ठिकाणी शब्दगुण आहे. आता आकाशापासून पुढचं कोणतं भूत निर्माण झालं? सांगा बरं चंचल गुंजाळ. आकाशापासून पुढचं कोणतं भूत निर्माण झालं? वायू. वायू. ऐक ना, आकाशापासून कोणतं झालं निर्माण? वायू नावाचं भूत तयार झालं. ठीक आहे ना? आता शब्दासहित आकाश तयार झाले इथपर्यंत ठीक आहे. आकाशातून कोणतं भूत पुढे निर्माण झालं? वायू नावाचं भूत त्या ठिकाणी तयार झालं. म्हणून वायूत आकाशाचा शब्द, म्हणून वायूमध्ये आकाशाचा शब्द जेव्हा वारा वाहतोय का नाही, वारा वाहतो का नाही,
तो आपल्याला ऐकायला पण येतो का नाही? मग तो वारा हा शब्द ऐकायला येतो का तो आकाशाचा गुण असतो? आकाशाचा तो आकाशाचा असणारा गुण आहे. आणि वायूचा आपल्याला स्पर्श होतो का? अंगाला वायू लागतो का? वारा लागतो का नाही? झोंबतो गारवा, गार असा अंगाला तो त्या ठिकाणी काय आहे, वारा लागतो. म्हणजे त्या वाऱ्याचा वायूचा आपल्याला काय होतो, स्पर्श होतो. मग हा स्पर्श कोणाचा गुण आहे? वायूचा. आणि आवाज जो कानाला येतो तो कशाचा गुण आहे? आकाशाचा. आकाशाचा शब्दगुण त्यामध्ये आहे. मग आता वायूमध्ये काय आहे? स्वतःचा स्पर्श. आणि शब्द कोणाचा आहे? आकाशाचा. हे दोन्ही कुठं प्रतीतीला आले? वायूमध्ये प्रतीतीला आले. ठीक आहे. आकाशापासून वायू होतो म्हणून वायूत आकाशाचा शब्द व स्वतःचा स्पर्श गुण आहे. ठीक आहे ना. आता वायूपासून अग्नी होतो. आता वायूपासून काय झाला? अग्नी झाला. तर अग्नीमध्ये आता किती गुण यायला पाहिजे बरं? स्वतःचा अग्नीचा एक आणि दुसरे दोन कोणाचे यायला पाहिजे? आता आकाशाचे आणि वायूचे हे दोन यायला पाहिजे. आणि अग्नीचा त्यामध्ये काय आहे? स्वतःचा एक गुण त्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून अग्नीत आकाशाचा काय येतो? शब्द. जेव्हा अग्नी तो पेटतो का नाही, तर तुम्ही काय म्हणता? अग्नी भडभड भडभड पेटला असं तुम्ही त्या काहीतरी त्याला आपला काहीतरी एक शब्द आहे बघा. तो अग्नी पेटल्याच्या नंतर ते कडकड 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 नाही म्हणा, तो पृथ्वीतला आवाज असतो. त्याला काहीतरी आपल्या भाषेमध्ये काहीतरी म्हणतो आपण, ढणढण अग्नी पेटला असं म्हणता काहीतरी. किंवा त्या अग्नीचा एक आवाज पण आपल्याला येतो का नाही? अग्नी पेटलेला आहे कुठंतरी असा आवाज येतो का नाही? असा अग्नी मोठा जर पेटला तर मग तो आवाज असतो. तो आवाज कोणत्या भूताचं गुण आहे? तो आवाज सांगू शकता का आता? आकाश. हा, तो आवाज आपल्याला ऐकायला येतो, तो कोणत्या भूताचा गुण आहे? वायू. आकाशाचा शब्द गुण येतो का नाही? बरं, तो अग्नीचा स्पर्श आपल्याला होतो. अग्नी आपल्याला तिची दाहकता वगैरे लागते की नाही, ते कोणत्या भूतातलं कार्य आहे बरं? वायूचा स्पर्श. वायूचा स्पर्श आहे का नाही? आणि अग्नीतला कोणता गुण आहे? रूप अग्नीतला आहे का नाही? आता अग्नी तुम्हाला दिसू लागला का नाही? अग्नी त्या ठिकाणी तुम्हाला दिसू लागला. मग अग्नीतला कोणता गुण आहे? तर अग्नीतला त्या ठिकाणी रूप नावाचा विषय त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तुमच्या लक्षात नाही आलं, परत परत विचारायचं वाटलं असतं, पण बारकाईने चिंतन करायचं त्याचं. वायूपासून अग्नी होतो म्हणून अग्नीत आकाशाचा शब्द आला, वायूचा स्पर्श आला आणि स्वतःचा रूपगुण त्या ठिकाणी आला. आता आकाश दिसत नव्हतं, वायू दिसत नव्हतं. आता मात्र आपल्याला काय दिसू लागलं? अग्नी मात्र दिसू लागला. काही काही शरीर असतात ना, ते तीन भूताचे सांगितले. तीन भूताचे म्हणजे किती? पृथ्वी, आप म्हणजे पाणी आणि तेजस म्हणजे अग्नी. ह्या तीन गुणापासून सुद्धा भूतांची उत्पत्ती सांगितलेली आहे. ती ही तीनच भूत लक्षात घ्यायची असतात. असं झालं. म्हणून कुठं आलं? म्हणून वायूचा स्पर्श व स्वतःचा रूपगुण आहे. अग्नीपासून जलाची उत्पत्ती होते. आता अग्नीपासून काय उत्पन्न होतं? पुढचं जल, आप म्हणजे पाणी उत्पन्न होतं. तर त्या पाण्यामध्ये आता किती गुण येतील बरं? ऐकून 4 गुण. 4 गुण आहे का नाही? 3 गुण कोणाचे येतील? आकाश, वायू आणि अग्नीचे. आणि स्वतःचा एक गुण येणार त्याच्यामध्ये. बरोबर? हा, असं लक्षात घ्या. मग अग्नीपासून जलाची उत्पत्ती होते म्हणून जलात मागील भूतांचे काय काय आले? शब्द कोणाचा आला? आकाशाचा. स्पर्श कोणाचा आला? वायू. रूप कोणाचं आलं? अग्नीचा. आणि पाण्याचा स्वतःचा एक गुण कोणता? रस. रस हा कोणाचा गुण आहे? आपाचा. आहे का नाही? मग आता त्याच्यापासून इंद्रिय कोणती निर्माण होतात? म्हणजे जीभ आहे का नाही, जीभ याला आपण रसन इंद्रिय म्हणतो. तर त्याचा याचा संबंध आहे, लक्षात घ्या. प्रत्येक भूताचा कानाचा कशाचा संबंध? आकाशाचा संबंध येतो. रूपाचा स्पर्शाचा संबंध येतो का डोळ्याचा येतो? रूपाचा डोळ्याचा तो आहे का नाही? मग हे डोळे निर्माण झाले हे कोणत्या भूतापासून झाले म्हणावं लागणार आपल्याला? अग्नी. पण अग्नीपासून निर्माण झालं असं पुढे आपल्याला लक्षात घ्यायचंय. ज्याचं मागं पंचीकरण वगैरे झालं असेल त्याचे चांगलं लक्षात येईल. नाही लक्षात आलं तर आता नवीन लक्षात घ्या.
पुढं जितकं आपल्याला चिंतन होईल त्याचं करू आपण चिंतन, पण हा मुद्दा मात्र थोडा बारकाईने लक्षात घ्यायचा. बरं असो चला. जलापासून पृथ्वीची उत्पत्ती होते. आता जल आहे त्यापासून काय उत्पन्न होतं? पृथ्वी अशा पद्धतीनं उत्पन्न होते. म्हणून मागील भूताचं आहे का ना, मागील भूताचं रूप कोणाचं सांगा आता? रूप अग्नीचं. अग्नीचं. शब्द आकाश, रस जलाचं, स्पर्श जल, वायूचं, हा. वायू. आता हे उलट पालट सांगितलं तरी लक्षात येतं आहे का नाही. आणि स्वतःचा गंध गुण आहे. स्वतःचा गंध गुण कोणाचा आहे? भूमीचा. भूमीचा. पृथ्वीचा स्वतःचा काय आहे? गंध नावाचा स्वतःचा गुण विषय त्यामध्ये आहे. आता आकाशाचा प्रतिध्वनी, आता बघा आता ते वर्णन करून सांगतात. कसं वर्णन करतात ते पहा. आकाशाचा प्रतिध्वनी रूप शब्द आहे. ऐक नाही, प्रतिध्वनी म्हणजे आपण इकडून आवाज दिला का परत तोच आपल्याला रिटर्न ऐकायला येतो का नाही इको रूपाने, तर त्याला काय म्हणायचं? आकाशाचा प्रतिध्वनी रूप शब्द आहे. वायूत, आता ते पुढं तोच वायू, आता वारा वाहतो का नाही, तर वायूत आकाशाचा कोणता? शिशी शब्द व अनुष्णाशीष स्पर्श आहे का नाही. तर आता तो आकाशाचा कोणता? प्रतिध्वनी रूप शब्द. आणि तो वायूमध्ये कसा होतो? आकाशाचा शिशी, वारा वाहतो का नाही आपण त्याला, त्याच्यात तिथं काय म्हणलं? शिशी शिशी भरभर भरभर असा वारा वाहतो का नाही, तो शिशी व अनुष्णाशीष स्पर्श. आता हे अनुष्णाशीष म्हणजे काय बरं? ऊन थंड, या ऊन निराळा आहे का नाही. ऊन म्हणा थंड म्हणा, त्याने ऊन थंड कसं म्हटला, ज्या ग्रंथकाराने विचार मांडला ते त्यांचं त्यांना माहिती. पण कधी थंड उष्ण असा वारा लागतो की नाही आपल्याला? उन्हाळा असेल तर गरम वारा लागतो, थंडीचे दिवस असेल तर गार वारा लागतो, असा वारा लागतो का नाही. म्हणजेच त्याला काय म्हणायचं? अनुष्णाशीष अशाच पद्धतीचा वाऱ्यामध्ये तो स्पर्शही त्या ठिकाणी होत असतो. बरं, आता तोच पुढं कोणता? आता अग्नी नावाचं भूत आलं आहे का नाही. अग्नी नावाचं भूत आहे का नाही, तेजस नावाचं. त्याच्यामध्ये काय आलं? अग्नीत भुकभुक शब्द येतो. कोणता येतो? भुकभुक आहे का नाही. भडभड भडभड अग्नी पेटली. भडभड म्हणलं का पाण्याचा परत विषय येतो, म्हणून इथं भडभड शब्द चालत नाही का नाही. तर इथं कोणता शब्द वापरला अग्नीमध्ये? ती पेटते अग्नी तेव्हा भुकभुक. आता याच्यामध्ये भुकभुक हा एक शब्द आला का नाही, हा एक शब्द त्या ठिकाणी आला भुकभुक आहे का नाही. तर भुकभुक शब्द आला म्हणजे याच्यामध्ये शब्द कोणाचा आला? आकाशाचं, आकाशाचा आहे का नाही. आणि तो अग्नीचा दाहकता आपल्याला लागते का नाही, अग्नीची दाहकता त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो. तो कोणाचा? वायूचं, वायूचा आहे का नाही. आणि ते रूप आलं ते कोणाचं? अग्नीचं स्वतःचं. अग्नीचं रूप त्या ठिकाणी आलं आहे का नाही. पुढं पहा, उष्ण स्पर्श व प्रकाशमान त्या ठिकाणी काय आहे? रूप आहे. म्हणजे काय आलं? उष्ण पण आलं, स्पर्श आलं आणि प्रकाशमान अग्नी त्या ठिकाणी आपल्याला आता दिसतो की नाही, अग्नी त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणून ते कसं आलं? प्रकाशमान रूप हे कोणाचं आहे? अग्नीचं आहे. आता अग्नीपासून पुढं कोणतं भूत निर्माण झालं? जल, जल नावाचं भूत त्या ठिकाणी निर्माण झालं. आता जलामध्ये काय? बुलू 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 बड बुडबुड बुडबुड बुलू 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 असे शब्द त्याच्यामध्ये आपल्या सोप्या करता तसे घ्यायचे वाटलं असतं. तर त्याच्यामध्ये पाणी वाहताना ऐकायला येतं का नाही, पाणी आता गळतंय ओतलं जातंय, मग ते कोणाचा विषय तो आवाज येतोय? आकाशाचा बुडबुड येते की. हा. आणि पाण्याचा स्पर्श आपल्याला जाणवतोय की नाही, हम्म. पाण्याचा स्पर्श आपल्याला. वायू. पाणी दिसतंय का आपल्याला? पाण्याचं रूप दिसतं का आपल्याला? ते कोणत्या भूतापासून आलेले रूप? अग्नीपासून. हा. आणि पाण्याचा द्रव्यता वगैरे थंडपणा वगैरे आहे का नाही, आहे त्या ठिकाणी. म्हणून पाहतो जलद बुलबुल शब्द, शीत स्पर्श आहे का नाही. शीत म्हणजे हा कोणाचा? असणारा वायूचा. आणि वायूचा. शुक्ल रूप आहे का नाही, ते पाणी कसं शुक्ल रूप म्हणजे कोणाचं आलं? अग्नीचं आलं त्याच्यामध्ये आहे का नाही. ते शुक्ल रूप आणि मधुर रस. जलात खारटपणा, आता जलामध्ये काय येतो? खारटपणा येतो का नाही. खारट म्हणा गोड म्हणा पाणी हे खारट आहे क्षारयुक्त आहे असं त्यामध्ये येतं का नाही, येतं. पृथ्वी संबंधाने प्रतीत होतं. आणि ते कशा संबंधाने प्रतीत होतं? खारटपणा हा पृथ्वीचा त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणून आता हे झालं जलाचं. आता पृथ्वीमध्ये किती येणार आहे गुण सगळे ऐकून? 5 येणार, 5 5. ठिकाणी येणार आहे असं लक्षात घ्यायचं. जलात किती येतील? 3 येतील. आणि अग्नीमध्ये किती येतील? अग्नीत 3 येतील, जलात 4 येतील. आणि आकाशात?
एकच आहे ना, आणि वायूत 2 येणार. हा असं लक्षात ठेवायचं. बघा आता पृथ्वीत कडा कडा शब्द आहे की नाही, कडकड 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 असं शब्द देतो का नाही, काहीतरी वाजलं मोडलं असं. तर पृथ्वीत कडा कडा शब्द, कठीण स्पर्श, नील पितादी रूप, मधुर आम्लादी रस, सुगंध आणि दुर्गंध हा गंध आहे की नाही. आता काय काय आलं त्याच्यामध्ये, कडकडा हा कडकडा हा शब्द कोणाचा आहे, आकाशाचा आहे. आकाश. कठीण स्पर्श आहे की नाही, हे एखादा दगड गद्या तक्या वगैरे आपण पाहतो की नाही, तो कोणाचा आहे, कठीणता स्पर्श वायूचा आहे. वायू. आणि नील पितादी रूप हे कोणाचं आहे, अग्नीचं. अग्नीचं आहे. आणि हे मधुर आहे की नाही, आम्ल रस गोड हे कोणाचं आहे, जलाचं. जलाचं आहे की नाही, जलाचं आहे. आणि सुगंध आणि दुर्गंध हा कोणाचा आहे, स्वतः पृथ्वीचं. पृथ्वीचा स्वतःचा त्यामध्ये आलेला आहे. आता त्याच्यामध्ये ना जेव्हा आपण पंचकरण पाहतो की नाही, पंचकरणामध्ये फार बारकाईने विचार येतो. तिथं असं आलेलं आहे, समजा आकाशावर आता हे अंगावरती आपल्याला रोम आहेत का नाही, हे केस आहे का नाही, आता हे केस कोणापासून निर्माण झाले सांगा. याच्यामध्ये काय काय आलं, तर या केसामध्ये हा जो रोम आहे ना, हा आकाशाचा मूळ विषय आहे. आकाश याच्यामध्ये मूळ आहे आणि पृथ्वीचा काय त्याच्यामध्ये अंश आलेला आहे. हे कसं निर्माण होतं, तर हे पंचकरण झालं की नाही. तर पंचकरणामध्ये काय काय, आकाशाचे 4 भाग, त्याच्यामध्ये पृथ्वीचा 1 भाग असे मिळून हा रोम त्या ठिकाणी तयार होतो. हे मांस कसे तयार झाले, हे रक्त कसं तयार झालं, ही अस्थी वगैरे हाडं वगैरे कसे तयार झाले, याचा विचार त्याच्यामध्ये अगदी बारकाईनं आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये तितका बारकाईने विचार आलेला नाही आहे. बरं आता ठीक आहे. सर्व भूतात एक गुण आपला असून बाकीचे कारणाचे आहेत आहे का नाही. आता सर्व भूत आहे का नाही, त्या भूतामध्ये स्वतःचा काय आहे, एक आपला स्वतःचा गुण असतो आणि बाकीचे कोणाचे असतात, बाकीचे मात्र कारणाचे त्या ठिकाणी आहेत. सर्वांचं मूळ कारण ईश्वर आहे आणि सगळ्याचं मूळ कारण कोण आहे, सगळ्यांचं मूळ कारण तसं पाहायला गेलं तर ईश्वरच त्यामध्ये आहे. त्यामध्ये माया आणि चैतन्य 2 भाग आहेत आणि त्यामध्ये किती भाग केलं, तर 2 भाग करायचं. एक काय करायचं, मायाचं घ्यायचं आणि दुसरा भाग काय करायचा, चैतन्याचं घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल मायाचा 1 भाग आणि चैतन्याचा 1 भाग हा काय प्रकार आहे, तर आस्ती भाती प्रिय हे कोणाचे आहे बरं, परमात्म्याची. परमात्म्याचे आहे का नाही. असं जड दुःख हे कोणाचे आहे, माया. मायेचे. हे तर लक्षात येतं ना आता पक्का आपल्या, ठीक आहे. मग त्यामध्ये बघा, त्यामध्ये माया आणि चैतन्य 2 भाग आहेत. त्यात मिथ्यात्व मायेचे आणि सर्व पदार्थामध्ये सत्ता स्फूर्ती चैतन्य हे कोणाचे आहे, चैतन्याचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता हा परिचय सर्वांच्या लक्षात आला, ठीक आहे ना. आता पुढचा पाहायचा का मग, सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती. आता ह्या ठिकाणी ना सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार सुरू झाला. आता यामध्ये सूक्ष्म सृष्टी आहे की नाही, जे आपण सूक्ष्म सृष्टी म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये काय आहे, स्थूल सृष्टी, सूक्ष्म सृष्टी असं आपण पाहतो की नाही. किंवा हे शरीर आपण पाहतो की नाही, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर हे कसं निर्माण होतं याच्याविषयी विचार या ठिकाणी आलेला आहे. आता काय झाले, पंचमहाभूतं झाली आणि विषय पण निर्माण झाले की नाही. विषय निर्माण झाले, कानाचा विषय काय, शब्द आहे. त्वचेचा विषय काय, स्पर्श आहे, बरोबर ना. डोळ्याचा विषय काय, रूप आहे, ऐक नाही. आणि सुगंध दुर्गंध ऐक नाही. आणि जिभेचा रस वगैरे हे सगळे विषय या ठिकाणी तयार झाले, आपलं पक्का लक्षात आलं. आता पुढे सूक्ष्म सृष्टी कशी उत्पत्ती होती तिचा एक प्रकार पहा. सूक्ष्म सृष्टीची उत्पत्ती सर्व भूतांच्या एकत्र झालेल्या, बघा आता सर्व भूत आहे का नाही, ती सगळी भूतं, सर्व भूतं म्हणजे किती भूतं बरं, नवीन जणांनी सांगायचा प्रयत्न करा. सर्व भूतं म्हणजे किती भूतं असतात, हे तर जड तर नाही जात ना आपल्याला कोणाला, 5 भूतं असतात. सगळ्यांनी फक्त बघायची भूमिका घेण्यापेक्षा कोणीतरी बोललं ना तर मग बरं वाटतं त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. सर्व भूतांचे एकत्र झालेल्या सत्वगुणापासून अंतःकरण उत्पन्न होते. सगळे भूतं म्हणजे किती भूतं आले, 5च्या 5. आकाश आलं, वायू आलं, तेज आलं, आप आलं आणि पृथ्वी आली. हे सगळे भूतं काय झालेले, एकत्र झालेले आहे. आणि त्या सगळ्या भूतात काय झालेले, त्या भूतामध्ये सत्वर गुण, रजगुण आणि तमगुण असणार का नाही.
शरीर जर पंचमहाभूताचं आहे आणि पंचमहाभूताचं शरीर आहे, या शरीरामध्ये सत्व रज तम हे 3 गुण असणारच का नाही? असणार. पण इथं काय द्यायचं, इथं काय लक्षात घ्यायचं की ह्या सगळं एकत्र झालेली जी भूतं आहे, या एकत्र झालेल्या भूताच्या केवळ सत्वगुणापासून, आता आपण रजगुणाचा विचार केला का, तमगुणाचा विचार केला का? केला नाही. कारण तमगुणाचा विचार झालाय का आपला? अहो तमगुणाचा विचार झालाय का आपला, का नाही झाला? तमोगुणातूनच हे 5 उत्पन्न विषय झाले ना, 5. उत्पन्न झाले का नाही? पण तमोगुणातून 5 विषय झाले का नाही? आता आपण काय करायचं आहे, सत्वगुणाचा विचार करायचा आहे. ठीक आहे ना? आता सर्व भूतांचे एकत्र झालेल्या सत्वगुणापासून अंतःकरण उत्पन्न होते. काय उत्पन्न झालं आता? या सगळ्याला जाणायला आहे का नाही? म्हणजे हे गोड आहे, आंबट आहे, खारट आहे, हे कसं कळंन बरं आपल्याला? त्याला ज्ञानेंद्रिय असले पाहिजे का नाही? का ज्ञानेंद्रिय वाचून कळेल ते? ज्ञानेंद्रिय वाचून कळणार नाही. आणि नुसतं ज्ञानेंद्रिय असून चालेल का? त्याला अंतःकरणाची पण आवश्यकता आहे. अंतःकरणाची वृत्ती नको का ते जायला? जर अंतःकरणाची वृत्ती जर जी गेलीच नाही तर कळेल का त्या ठिकाणी हे आंबट आहे, गोड आहे, खारट आहे, चांगलं आहे, वाईट आहे? हे कळणार नाही. म्हणून त्याला अंतःकरण सुद्धा पाहिजे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा पाहिजेत. म्हणून आता या सर्व 5ही भूतांच्या एकत्र झालेल्या सत्वगुणापासून काय निर्माण होतं? पहिल्यांदा अंतःकरण निर्माण होते. सत्वगुणापासून होते, म्हणून ज्ञानाचा हेतू आहे. म्हणून ते काय आहे? सत्वगुण कशाला कारण ठरलं? आपलं पाहिलं होतं ज्ञानाला आहे का नाही? ज्ञान. म्हणून सत्वगुणापासून होते, म्हणून तो ज्ञानाचा हेतू कारण त्या ठिकाणी आहे. म्हणून सर्व भूतांच्या गुणास अंतःकरण जाणते. म्हणून सर्व भूतांच्या गुणांना कोण जाणतं? अंतःकरण त्या ठिकाणी जाणतं. आपण मागे दुसऱ्या तरंगात पाहिलं की अंतःकरण कशाला जाणेन? जाणायचं झालं तर गुणाला जाणेन. कारण गुणागुणेशी वर्तनतो. गुणच गुणाच्या ठिकाणी काय वावरत असतात, असं लक्षात घ्यायचं. म्हणून सर्व भूतांच्या गुणास अंतःकरण जाणते. आता अंतःकरण म्हणजे काय याचा विचार या ठिकाणी आला. आता अंतः म्हणजे आत आहे का नाही? आत म्हणजे कुठं? शरीराच्या आत असणाऱ्या सुखदुःखांना जाणतं, सगळ्या पदार्थाचं विषयाचं ज्ञान करून ठेवतं आहे की नाही? आणि बाह्य पदार्थाला जाणायचं असेल तर कोण जाणेल बरं? आत फक्त जाणायचं सांगितलं, तर बाहेर जाणायचं असेल तर तेव्हा कसं जाणतं ते अंतःकरण? इंद्रियांद्वारे जाणते. इंद्रियाद्वारे, वृत्तीच्या द्वारे बाहेर जाऊन त्या पदार्थांना सुद्धा त्या ठिकाणी ते जाणतं, असं लक्षात घ्यायचं. म्हणून अंतःकरण जाणते. अंतः म्हणजे देहाच्या आत आहे का नाही? आणि करण म्हणजे, करण शब्दाचा अर्थ मागे पण आपण पाहिला होता. करण शब्दाने काय घेतलं होतं आपण मागं चौथ्या तरंगात? माध्यम, इंद्रिय साधन. साधन असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी घेतला होता आहे का नाही? म्हणून अंतः म्हणजे देहाच्या आत आणि करण म्हणजे ज्ञानाचे असणारे साधन आहे. म्हणून त्याला काय म्हटलं? अंतःकरण, आत जाणण्याचं साधन, आत ज्ञान करून घेण्याचं साधन म्हणजे त्याला अंतःकरण असे म्हणतात. म्हणून त्यास अंतःकरण म्हणतात. सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून त्या सत्व म्हणतात. आता कुणी म्हणाल अंतःकरण आम्हाला कळत नाही, तुम्ही त्याला सत्व सुद्धा म्हणू शकता काय? त्याला तुम्ही सत्व म्हणू शकता. सत्वाचं कारण काय? ज्ञान करून देणं, याला सत्वही त्या ठिकाणी म्हणतात. म्हणून अंतःकरणाला दुसरं एक नाव आहे, त्याचं नाव काय आहे? सत्व. अंतःकरणाला काय नाव आहे? सत्व असं म्हणतात. का बरं सत्व म्हणतात? कारण ते सत्वगुणापासून निर्माण झालेलं आहे, म्हणून त्या सत्वही असं म्हणतात. म्हणून अंतःकरणाच्या परिणामास वृत्ती म्हणतात. आणि जेव्हा ते अंतःकरणाचा परिणाम होतो का नाही, आपण म्हणतो का नाही काय परिणाम झाला का आहे का नाही? म्हणजे परिणाम झाला म्हणजे बदल झाला. म्हणून अंतःकरणाच्या परिणामाला काय म्हणतो आपण? वृत्ती असं त्या ठिकाणी म्हणतो. आता ती वृत्ती किती प्रकारची आहेत? 4 प्रकारची वृत्ती आहेत. आता मी तुम्हाला विचारलं तर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे, कारण हे वारंवार सांगून झालेलं आहे. ठीक आहे ना? पहिल्यांदा सांगतो. निश्चयात्मक वृत्तीस बुद्धी असं म्हणतात आहे का नाही? निश्चयात्मक. आता जेव्हा ते अंतःकरणाची वृत्ती काय करते? निश्चय करू लागते. हा पदार्थ, अमुक पदार्थ हाच आहे, याच्यामध्ये काही संशय घ्यायचं नाही. आम्ही हातामध्ये जो ग्रंथ घेतलेला आहे त्या ग्रंथाला विचार सागर असंच त्या ठिकाणी म्हटलं जातं. हा काय केला? बुद्धीनं निश्चय केला, म्हणून त्या बुद्धीला काय म्हटलं जातं? निश्चयात्मक बुद्धी असं म्हटलं जातं. म्हणून निश्चयात्मक वृत्तीच काय म्हणायचं? बुद्धी म्हणायचं. आता ती वृत्ती निश्चय करू लागली की नाही अंतःकरणाची? अंतःकरणाची वृत्ती निश्चय करू लागली तेव्हा त्या वृत्तीला बुद्धी असं म्हणायचं.
जेव्हा अंतःकरणाची वृत्ती काय करते, संकल्प विकल्प करते, आहे का नाही? म्हणजे काय करते, हे करू का ते करू, ते करू का ते करू, संकल्प करते जायचंय आता, आता आम्हाला जायचंय, संकल्प करते आम्हाला सकाळचं लवकर उठायचंय, आम्हाला सकाळचं पाठाला हजर व्हायचंय आणि 5 वाजले नाही थोडे वेळ झोपून घेऊ अजून, मग 5:30 5:45 मग फार उशिराने मग ते जोडणार, आहे की नाही? मग आणि रात्री तर ठरलं होतं नाही लवकर उठायचं, ग्रंथ करायचा, आपल्याला शिकलं पाहिजे, आहे का नाही? पण काय होतं, मोह प्रमाद आळस गाफिलपणा. आता शंकराचार्य म्हणतात हा त्याच्या जीवनामध्ये असणारा सगळ्यात मोठा शत्रू वैरी कोणाला, मुमुक्षु पुरुषाला. मुमुक्षु पुरुषाने अगदी सावधगिरीनं राहून ऐकलं पाहिजे. दादा नेहमी सांगतात आपली झोप कशी असली पाहिजे, कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे. आपल्या लक्षात घ्या, हे कुत्र्याचा गुण घेण्यासारखं आहे. आपल्याला विद्यार्थ्यांनी किती गुण घेतले पाहिजे, पण आपण कधी विद्यार्थी होण्याचा प्रयत्नच करत नाही. मोजकीच मंडळी का जे विद्यार्थी होण्याचा प्रयत्न करतात, बाकी स्वतःला काहीतरी वेगळं समजतात. तो अभिमान त्यांच्या ठिकाणी असतो, तो घालवला पाहिजे. असो, आता हे मन काय करतं, संकल्प करतं रात्री का लवकर उठायचं, सकाळचं विकल्प होतो, जाऊ द्या झोपू द्या, बघता येईल काय होतंय, आता सगळं रेडीमेड झालेलं आहे का नाही? असं जेव्हा ती अंतःकरणाची वृत्ती संकल्प विकल्प करते, तेव्हा त्या वृत्तीला काय म्हणायचं, मन असं त्या ठिकाणी म्हणायचं. ठीक आहे ना? आता पूर्वपार चिंतन करणाऱ्या वृत्ती चित्त, आहे की नाही? आता पूर्वपार म्हणजे काय बरं, म्हणजे एखादा विषय, म्हणजे काय, एखादा ग्रंथ. आता हा विचारसागर नावाचा ग्रंथ सुरू आहे, त्याच्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार काय, ते सारखं तो वाचत राहतो, पहिल्या वेळेपासून अगदी शेवटच्या वेळेपर्यंत सारखं वाचतो. आकाश वायू त्याचे विषय कसे उत्पन्न झाले, एकमेकामध्ये कसे घुसळतात, असं त्याचं सारखं चिंतन. काल काय सांगितलं, आज काय चाललं, त्याचं सारखं अनुसंधान करतं. काय, ते अंतःकरणाची वृत्ती, आहे का नाही? कृष्ण लागले आणि लक्ष लागले कृष्णमूर्ती, असं काहीतरी अभंग बघा. किंवा नाठवे घर दार तान पळाले भूक. आता आम्हाला सगळं आमचं कसं लक्ष लागले, पंढरपूरला लक्ष लागले, पांडुरंगाकडे लक्ष लागले, म्हणजे ते आता अंतःकरणाच्या वृत्तीत काय, फक्त चित्त कुठे लागले, कृष्णमूर्ती परमात्म्याकडे लागतं. बरोबर आहे की नाही? म्हणून जेव्हा ती अंतःकरणाची वृत्ती पूर्वपार चिंतन करते, तेव्हा त्या वृत्तीला काय नाव येतं, तेव्हा त्या वृत्तीला चित्त असं त्या ठिकाणी नाव येत असतं. म्हणजे एखाद्या विषयाचं सतत अनुसंधान जर वृत्ती करत असेल तर त्याला चित्त असं म्हटलं तरी चालेल. आणि पुढे पहा, आणि अहम अशा अभिमान वृत्तीस अहंकार म्हणतात, आहे का नाही? अहम, मग तो काय करतो, स्वतःला मी 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 असं म्हणायला सुरुवात करतो, आहे का नाही? आणि मी मी आल्याच्या नंतर काय येतो, माझं 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 येतच असतं. कारण मी आला म्हणजे त्याच्याबरोबर माझा, याला काही विकत घ्यावं लागतं का, त्याच्याबरोबरच येतं ते पण त्याच्याबरोबर येत असतं, आहे का नाही? मग जेव्हा त्या ठिकाणी अशा पद्धतीचा ती वृत्ती अभिमान धारण करते, आहे का नाही, त्यावेळेस त्या वृत्तीला काय नाव येतं, अहंकार, अशा पद्धतीचे नावं येत असतात. आपण मागे पण पाहिलं की भिकाऱ्याची ताटली हरवली, आहे का नाही, आणि पोलीसमध्ये कंप्लेंट केली. म्हटलं काय काय हरवलं, ताटली हरवली, तांब्या हरवला, छत्री हरवली आणि माझी उशी हरवली, आहे का नाही? मग आता हे सगळं हरवलं होतं की एकच ताटली हरवली, ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एकच ताटली हरवली, आहे का नाही? आणि जेव्हा ताटली सापडली तेव्हा तो काय म्हणू लागला, म्हटलं माझं मला सगळं मिळालं. आता म्हटल्यावर तुमची फक्त ताटली मिळाली, उशी कुठे मिळाली, तुमची छत्री कुठे मिळाली, तुमचं तांब्या मिळालं नाही. ते म्हणले हे ताटलीच म्हणजे माझा काय तांब्या आहे, हे ताटलीच म्हणजे माझी छत्री आहे, हे ताटलीच म्हणजे माझं काय छत्री आहे, तांबे आहे, उशी पण आहे, आणि ही ताटली म्हणजे जेवणाचं माझं ताट पण आहे. म्हणजे ही ताटली सगळे होऊ शकते का नाही? तसं एकच अंतःकरण काय, मन बुद्धी चित्त आणि अहंकार होऊ शकतं का नाही? होऊ शकतं. पण कधी होऊ शकतं, अंतःकरणाचा जसा परिणाम होतो तशी त्याला भिन्न भिन्न नावं येत असतात. पंचभूताच्या एकत्र झालेल्या रजोगुणापासून 5 प्राणांची उत्पत्ती होते. आता आपला तमोगुण झाला का नाही, तमोगुणापासून विषय कळले का? बर, आता सत्वगुणापासून काय झालं, अंतःकरण झालं, हे पण कळालं आपल्याला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, रजोगुणापासून काय निर्माण होतं ते पण पाहायचं. रजोगुण कशाला कारण ठरतो बरं? रजोगुण हा क्रियेला कारण ठरत असतो. रजोगुणापासून काय होत असतात, क्रिया त्या ठिकाणी होत असतात. पंचभूताच्या एकत्र झालेल्या, आता बघा इथं जसं पंचमहाभूत एकत्र झाले, त्याच्या सत्वगुणापासून काय झालं, अंतःकरण झालं. आता हे प्रश्न करणारे, आता प्रश्नच कोणी करायचे, आता मोठी अडचण येऊ लागलेली. सगळंच
तर सगळं आपण आता काय करायचं माहिती आहे का, त्या आता परत एकदा खाली जाऊन सांगण्याची भाषा म्हणजे मांजराच्या गळ्यात आहे आपणच घंटा बांधायचा आणि वाजवायचा पण आपणच, अशी अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळं हे खरं तर याच्यावरती प्रश्न उत्तरं हे सगळे एक 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 मुद्दे पाठांतर सुद्धा करून ठेवावं लागतात, पण आता ते होणं शक्य नाही असं वाटायला लागले. चला आता पंचभूताच्या एकत्र झालेल्या रजोगुणापासून 5 प्राणाची उत्पत्ती होते. जसं आता अंतःकरणाची उत्पत्ती झाली का नाही, तसं आता 5ही प्राणाची उत्पत्ती होतात आहे का नाही. आता जसं अंतःकरणाच्या परिणामाला तुम्ही वृत्ती म्हणता का नाही, तसं 5ही हे प्राण मुळात एकच असतो, पण त्याचा सुद्धा काय होत असतो, परिणाम त्या ठिकाणी होत असतो आणि त्याला वेगवेगळी नावं त्या ठिकाणी येत असतात. तर कशी येतात पहा त्या ठिकाणी. तर पंचभूताच्या एकत्र झालेल्या रजगुणापासून 5 प्राणांची उत्पत्ती होते. त्यांना स्थान व क्रियाभेदाने 5 नावे येतात. त्यांचं स्थान म्हणजे ते कुठं राहतात आहे का नाही, आणि त्याच्या काय क्रिया आहे, बरोबर आहे की नाही. आता समजा एखादा मनुष्य पंढरपुरामध्ये राहतो, पंढरपुरामध्ये राहून काय करतो, त्या ठिकाणी हरिपाठ करतो, काकडा, आता चातुर्मास सुरू झाला का नाही, चातुर्मास सुरू झाला. मग चातुर्मास, आता मनुष्य एकच का नाही, इथून तिथून सगळीकडे मनुष्य एकच असतो आहे का नाही. मनुष्य ही एक प्रकारची संज्ञा आहे त्याला, ठीक आहे ना. आता तो कुठे राहू लागला, म्हणे पंढरपूरमध्ये राहू लागला. मग त्याचं स्थान कुठे आहे, पंढरपूर हे स्थान आहे. आणि काय करतोय, पाठांतर करतोय, अभ्यास करतोय, या त्याच्या काय त्या ठिकाणी क्रिया त्या ठिकाणी होऊ लागल्या. मग त्याला तुम्ही काय म्हणता, वारकरी असं त्या ठिकाणी म्हणता आहे का नाही. असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. तो आता तिकडं समजा वृंदावनामध्ये होऊ लागला, तर तुम्ही त्याला वेगळं नाव देऊ शकता, पण माणूस एकच का नाही, एकच माणूस आहे त्या ठिकाणी आहे का नाही. मग तुम्ही त्याला तिकडं गोपाळ वगैरे अशी काहीतरी नाव देणार, स्त्री असेल तर तिला गोपिका वगैरे अशी नाव देणार. म्हणजे एक संज्ञा, एक क्रिया आणि एक स्थान, हे 3 शब्द काय करायचे, लक्षात ठेवायचे. काय नाव लक्षात ठेवायचे, एक ठेवायचं संज्ञा, एक ठेवायचं क्रिया आणि एक ठेवायचं स्थान. यामुळे त्याला वेगवेगळी नावं येतात. पाहता पहिला, ज्याचे हृदयस्थान आणि सुधा व पिपिसा या क्रिया, तो काय आहे, प्राण आहे. आता पहिला जो असतो ना, त्याला पंचप्राणापैकी, याला प्राणापैकी प्राणच म्हटलं जातं. प्राण ही त्याची काय आहे, संज्ञा आहे. काय करायचं, याला म्हणायचं संज्ञा म्हणायचं. आणि त्याचं स्थान कुठे आहे बरं, प्राणाचं स्थान हृदयात आहे. प्राणाचं स्थान हृदयात आहे. आणि त्याच्या क्रिया काय बरं त्या ठिकाणी, सुधा आणि पिपासा. क्षुधा आणि पिपासा, ताण भूक वगैरे आहे का नाही. हा, हे काय करतो, तो प्राण असेल तर आपल्याला ताण भूक या ठिकाणी कळते, जर नसेल तर कळणार नाही त्या ठिकाणी, बरोबर ना. म्हणजे तो कुठे राहतो, हृदयामध्ये त्या ठिकाणी राहतो. आणि त्याच्या क्रिया काय आहे, क्षुधा आणि पिपिसा या त्या ठिकाणी काय क्रिया, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, त्या प्राणाला प्राणच ही संज्ञा आहे. प्राणाखाली संज्ञा करायची, क्षुधा पिपिसा त्याच्या खाली क्रिया करायची, आणि हृदयाखाली त्या ठिकाणी काय करायचं, स्थान करायचं. ज्याला कोष्टक तयार करता आलं तर कोष्टक पण तयार करू शकतात. बघा आता आता क्षुधा म्हणजे तहान झालं, क्षुधा म्हणजे भूक झाली काय, आणि पिपासा म्हणजे तहान झाली ना. काय क्षुधा पिपासाचा क्षुधा म्हणजे भूकच म्हणता ना तुम्ही, हम्म, आणि पिपासा म्हणजे तहान. ताण घ्यावा लागणार. आता दुसरं काय घेणार आहे का, दुसरा काही शब्द आहे त्याला. नाही, माझ्या मते तेच आहे, क्षुधा पिपासा. हा, त्याला कधी कधी आणि पुन्हा पिपासा म्हणतात, कधी जिज्ञासा म्हणतात, असं बरंच काही शब्द आलेले त्यामध्ये. पण आता इथं सरळ सरळ घ्या, नाही पिपासा कळतं, एक क्षुधा कळलं तरी भरपूर झालं. क्षुधा पण एक प्रकारची क्रिया आहे का नाही, क्षुधा पण एक प्रकारची क्रिया त्या ठिकाणी आहे. जर काही कुठं विसंगत होत असेल तर मग संगती लावून घ्या वाटलं असतं. बरं, दुसरा आता त्या ठिकाणी प्राणाचा भाग सांगितला. आता क्रिया मात्र भिन्न आहे त्याच्या त्या ठिकाणी, आणि त्याचं स्थान सुद्धा काही भिन्न आहे. म्हणून त्याला आता प्राण न म्हणता त्या प्राणालाच आता दुसरं नाव त्या ठिकाणी येणार आहे. जसं अंतःकरणाला वेगवेगळे नाव आले का नाही, तसं प्राणाला सुद्धा आता वेगवेगळं नाव येतं. आता गुदस्थान व मलमूत्र क्षरण क्रिया, तो आपान. आता दुसरा जो आहे का नाही, आपण, इथं आपणाच्या खाली काय लिहायचं, आपणाच्या खाली काय लिहणार तुम्ही, संज्ञा लिहायचं. हा, आणि क्रिया कुठे लिहायच्या, क्षरण ह्या क्रिया आहेत. मलमूत्र क्षरण ह्या क्रिया आहेत. इथं क्रिया घ्यायची आहे का नाही, म्हणजे उत्सर्जित करणं, बाहेर टाकणं, बरोबर आहे ना, मलमूत्र. आणि ते कुठं राहतो, तो
गुदस्थान. गुदस्थान ऐक नाही, गुदस्थानाच्या ठिकाणी मलमूत्र क्रिया केल्या जातात का नाही. मग तो कुठं असतो, आपण एखाद्याला जर समजा असं होतं ना कधी कधी की मलमूत्र हे ते कधी कधी आता वय झालं म्हातारपण आलं तर कधी कधी ते ज्ञानोबर आहे ते म्हणतात टमरेळ, म्हणजे आपली फुटकी भांडी कशी असतात गळतात तशी ती गळायला सुरुवात होतात. म्हणजे ती कधी लघवी संडास अशा पद्धतीनं होत असतात. म्हणजे आता तिथं कोण शिन झाला म्हणून ते मलमूत्र त्याचं होऊ लागलं, त्याच्या मनावर आता होत नाही, ते ते होतं कधी पण होतं. म्हणजे त्याचा आपण काय झालेलं आहे आता त्या ठिकाणी क्षीण झालेला असतो, बरोबर की नाही. म्हणून त्या ठिकाणी काय होतं, मलमूत्र असेच बाहेर येत जातात. म्हणून तो कुठे राहतो, आपण गोदस्थानी राहतो आणि मलमूत्र यांना उत्सर्जित बाहेर टाकण्याचं काम करत असतो. म्हणून आपण ही संज्ञा झाली, गोदस्थान ही त्याचं ठिकाण झालं आणि मलमूत्र क्षरण हे क्रिया त्याची त्या ठिकाणी आहे. आता तिसरा प्राण त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कुठं राहतो तिसरा, समान नावाचा प्राण आहे. समान ही संज्ञा आहे आणि नाभिस्थान, नाभीच्या ठिकाणी त्या ठिकाणी तो राहतो, हे त्याचं स्थान आहे. भुक्त पितांजल ऐक नाही. आता भूक म्हणजे अन्न किंवा पाणी, या दोघांना कसं करतो, सारखं करतो, समान करतो का नाही. म्हणजे पाणी किती करायचं, अन्न कसं करायचं, यांना तो काय करतो, सारखं त्या ठिकाणी करण्याचं काम करतो. तेव्हा त्या प्राणाला काय नाव येतं, समान अशा पद्धतीचं नाव त्या ठिकाणी येत असतं. आता चौथा प्राण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याचं नाव आहे उदान. उदान हा कुठे राहतो, कंठस्थानी, इथं वरत राहतो आहे का नाही, कंठस्थानी राहत असतो. आणि तो काय करतो, श्वासक्रिया ऐक नाही, म्हणजे श्वास घेणे टाकणे अशा प्रकारची काय करतो, क्रिया करतो. तेव्हा त्याला काय नाव येतं, प्राणाला उदान अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नाव येत असतं ऐक नाही. तुम्ही श्लोक म्हणतात, श्लोकामध्ये हे सगळे प्राण अपान उदान समान असे तुम्ही नाव घेता आणि पाणी सोडता, हे सगळ्या गोष्टी असतात की नाही. तर याचं कारण इथे सर्व शरीरास्थान व सर्व संधित संमेलन क्रिया तो व्यान असे म्हणतात ऐक नाही. आता एक प्राण जो असतो तो कुठं असतो, सगळ्या शरीराच्या ठिकाणी असतो, म्हणजे कुठं नाही कुठं आहे असं मात्र नसतो. आता हे जे प्राण आहे का नाही, हा प्राण अपान समान उदान हे जे आहे का नाही, यांचं एक ठिकाण आहे. पण हा जो व्यान आहे, हा व्यान मात्र याचं मुख्य एक ठिकाण नाही. तर हा कुठे, हा सगळ्या शरीराच्या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी राहत असतो. आणि सर्व संधीत, आता जिथं जिथं संधी आहे का नाही, आता संधी म्हणजे कसं, जसं गुडघे म्हणा, मग त्याच्यातल्या मध्ये संधी म्हणा आहे की नाही. म्हणजे हे हाडं, दोन हाडं एकत्र आली का तिथं काय होतं, संधी तयार होतात ना, एकमेकाला जोडल्या जातात का नाही. मग असं आपल्याला हात वर केला खाली केला असं आपण करू शकतो की नाही. पण प्रत्येक संधीमध्ये राहतो की नाही आणि संमेलन करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. म्हणून शरीर स्थान हे त्याचं काय, शरीर हे सगळ्या शरीरात राहतो, हे त्याचं स्थान आहे. आणि संधीमध्ये काय करतो, काय रसमेलन करतो, सॉरी संमेलन म्हणलं नाही का, रसमेलन त्या ठिकाणी करत असतो. तो त्याची काय क्रिया आहे आणि त्याचं नाव काय येतं त्या ठिकाणी, व्यान अशा पद्धतीनं त्याला नाव येत असतं. झालं, या पाचही प्राणाविषयी लक्षात आलं, ठीक आहे ना. खालचं घ्यायचं का आता थोडं, जमल का सर्वांना, जमण्यासारखं असेल तर सांगा. म्हणजे हा आजच्या पानावरला मुद्दा इकडचा नाही होणार तरी पण होऊन जाईल वाटलंच तर 5-10 मिनिटांमध्ये काय व्हायचं ते घ्यायचा. ठीक आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे ना. शिवाय कोणी, आता बघा, शिवाय कोणी नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण मानून, आता काही आता हे काय करतात, आपल्या वेदामध्ये ना 5च प्राणांचा विचार आलेला आहे. आणि आपल्याला मंत्र जेव्हा म्हटले जातं ना, तिथं 5च प्राणांचं नाव घेतलं जातं. तिथं नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय वगैरे हे जे काही प्राण आहे ना, यांची नाव कुठं ऐकले की तुम्ही आतापर्यंत ऐकले नाही. पण काहींचं म्हणणं आहे का हे 5 प्राण त्याच्यामध्ये घ्या, म्हणजे या 5 प्राणांचा काय उपयोग आहे का, ते म्हणले आहे ना, या 5 प्राणांचा उपयोग आहे. तर ते म्हणतात कसा उपयोग आहे ते पण त्या ठिकाणी सांगतात. ज्याची जर कुशाग्र बुद्धी किंवा ज्याला जिज्ञासा असेल तर त्याने पण हे जाणायचं असेल तर जाणून घ्या, म्हणजे तुमच्या पण लक्षात येऊ शकतात. बघा आता हे 5 उपप्राण, आता याला मुख्य प्राण न म्हणता याला काय म्हणायचं, उपप्राण मानून
अनुक्रमे आहे का नाही. उद्गार म्हणजे जेव्हा आपण जेवतो की नाही, ढेकरे जेवण दिशे साचे नाहीतरी काचे कोणता कोणती. तुम्हाला ढेकरा आला, आता हा ढेकरा आला, या ढेकरामध्ये काय असतो, प्राणच असतो ना. मग हा प्राण जो असतो म्हणजे उद्गार जेव्हा ढेकर येतो तो कशामुळे येतो, तर नाग नावाचा जो उपप्राण असतो, तो नाग नावाचा उपप्राण आला की तो काय करतो, आपल्याला जेवण झाल्याच्या नंतर ढेकर द्यायला लावत असतो. मग उद्गार ढेकर जे येतात ते कोणामुळे येतात, नाग नावाच्या उपप्राणामुळे येत असतात. निमेषोन्मेष म्हणजे आपण जशी डोळ्यांची उघड झाक करतो का नाही, काही काहींच्या बघा डोळ्याला आहे ना, आता बी असं काही काही ऐकायला येतं की म्हणजे त्याच्या डोळ्याच्या पापण्या वरही होत नाही खाली होत नाही. ते आता एक डॉक्टरने कंपनीने एक तयार केलं की त्याच्या पापण्या अशा वर खाली करावं लागतात. झाकल्या म्हणजे झाकल्या आणि उघडल्या म्हणजे उघडल्या. डोळ्यामध्ये चिलटं गेली काही गेलं तरी ते डोळे झाकता पण येत नाही. म्हणजे त्याचा कोणता प्राण त्या ठिकाणी क्षीण झाला, म्हणजे त्याचा आता निमेषोमेष होत नाही. कुर्म. कूर्म नावाचा प्राण त्या ठिकाणी क्षीण झाला. म्हणजे हा कूर्म नावाचा प्राण असेल तर निमेषोन्मेष हा त्या ठिकाणी होऊ शकतं, पापण्यांची उघडझाप त्या ठिकाणी होऊ शकते. आता नंतर आपल्याला जेव्हा शिंक वगैरे येते की नाही, शिंक वगैरे येत असते, तर ती शिंक निर्माण करणारा कोणता प्राण आहे, तर कृकल नावाचा प्राण आहे, तो शिंक निर्माण करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जांब येते ऐक नाही, चांगले ऐक नाही, अंगा काहीतरी माऊलींची ओवी आता मला पण आठवत नाही ती, नुसती अनावरी जांभळे यांची ऐक नाही, तर नुसते त्याला जांभळे येत असतात. तर जांभळे येत असतात त्याला कारण कोणता प्राण आहे, तर देवदत्त नावाचा काय त्या ठिकाणी प्राण आहे. देवदत्त नावाचा प्राण असला का जास्त की त्याला जास्त जांभळे येतात, म्हणून देवदत्त नावाचा प्राण जास्त निर्माण करू नये, कारण पाठ तर करूच नाही माणसाने. आणि शेवटचा प्राण त्या ठिकाणी सांगितलेला आहे धनंजय नावाचा एक प्राण असतो. हा प्राण काय करतो, जेव्हा हे बघा हे जेव्हा शरीर पडते की नाही, शरीर पडत असताना शरीरातून काय जात असतात, प्राण जात असतात आहे का नाही. किती प्राण जातात, 5 प्राण तर जातच त्याच्यात शरीरातून आहे का नाही. आपण काय म्हणतो, त्याचा प्राण गेला, प्राण एक गेला का सगळे गेले म्हणण्यापेक्षा 9 प्राण गेले असं म्हणा, आणि एक प्राण मात्र मागं शरीरात शिल्लक राहतो. मग तो एक प्राण शरीरामध्ये राहतो आणि एक प्राण शरीरामध्ये राहून काय करतो असतो बरं, असं असतं का त्या शरीराचे समजा सगळे विल्हेवाट नाही लावू शकत, बरोबर की नाही. बघा ह्या ईश्वराने सृष्टी निर्माण केली, ही नुसती सृष्टी निर्माण केली आणि नुसती टाइमपास केली असं नाही, त्याच्यामध्ये एक एक गोष्ट अतिशय महत्त्वाची करून ठेवली. जेव्हा हे शरीर पडतंय का नाही, हे शरीरातले प्राण निघून जातात का नाही, याच्यामध्ये बाकीचे सुद्धा शरीर प्रवेश करू शकतात, सूक्ष्म शरीर कोणाचं पण येऊ शकतं आहे का नाही, ते येऊ नये आणि त्या शरीरामध्ये राहू नये म्हणून शेवटी तो असणारा देवदत्त नावाचा प्राण आहे का नाही, तो शरीर फुगवतो. का फुगवतो, जर तुम्ही त्याची विल्हेवाट लावली नाही तर तो विल्हेवाट लावण्याकरता हा शेवटचा प्राण राहतो आणि शरीराला फुगवतो आणि फुगून शरीर फोडतो की नाही. आता फुटलेल्या शरीरामध्ये कोण येऊन राहील बरं, घर जर पडलं समजा, त्या पडक्या घरात कोण राहील का, चांगल्या घरातच राहील का नाही. तसं ह्या ठिकाणी आपण बघा, आता समजा एखादा व्यक्ती समजा वारला समजा, तर त्याच्या जवळपास आपल्याला दिवे वगैरे आजूबाजूला बसावं लागतं की नाही, कारण त्याच्यामध्ये दुसरा कोणाचा प्रवेश होऊ नये असा नियम आहे का नाही. आणि समजा आता कोणी आपण जर त्याच्यामध्ये नाही जवळ कोणी नसलो आणि त्याचे प्राण समजा गेले, तर तिथे एक शेवटचा प्राण राहतो, तो धनंजय नावाचा प्राण राहतो आणि 4-2 दिवसामध्ये ते शरीराचा पूर्णपणे नाश करून तोही त्या ठिकाणी निघून जात असतो. असा तो धनंजय नावाचा प्राण त्यामध्ये असतो. म्हणून धनंजय इथं आलं नाही का, मृत शरीर फुगवणे या त्याच्या क्रिया मानतात. आता पुढं पहा, पृथ्व्यादिकांच्या पृथक ऐका ना, पृथ्व्यादिकांच्या म्हणजे याच्यात काय काय आलं बरं, पृथ्व्यादिकांच्या याच्यामध्ये काय काय आलं, पृथ्वी आग तेज वायू आकाश. हे सगळं आलं आहे का नाही. पृथक म्हणजे वेगवेगळ्या निरनिराळ्या रजोगुणापासून त्याची उत्पत्ती मानतात आहे का नाही, म्हणून त्याची उत्पत्ती अशा पद्धतीनं मांडलीच आहे. परंतु हे उपप्राण वेदांत संप्रदाय व्यत्यय मानत नाही. आता वेदांत संप्रदाय व्यत्यय हे मात्र उपप्राण मानत नाही आणि काही मात्र त्या ठिकाणी मानतात आणि त्याची संगती लावून देतात. आता आपल्याला मानायचं का नाही मानायचं हे महत्त्वाचं आहे का जीव ब्रह्मात्मैक्य बोध करणं महत्त्वाचं आहे. जीव ब्रह्मात्मैक्य बोध निर्माण करणं गरजेचं आहे. परंतु आता शिष्याने शंका केली आणि त्या ठिकाणी 2 सत्ता मांडल्यात. आता सत्ता मांडल्या म्हणल्यावर जगत उत्पन्न होतं हे सांगायची वेळ आली, म्हणून आता हा पुढचा ओ आपल्याला करावा लागत आहे. असो, फक्त पंचप्राण मानतात. प्राण विक्षेपरूप आहे. आता प्राण काय आहे,
हे विक्षेप रूप आहे. प्राण एका ठिकाणी राहतो का? हवा एका ठिकाणी राहते का? राहत नाही. म्हणून प्राणाचं काम काय? विक्षेप आहे का नाही. आपण हे बघा ना, ज्यावेळेस ध्यान करतो आहे का नाही, त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं? कुंभक, पूरक, रेचक हे सगळ्या प्राणाच्याच क्रिया आहे का नाही. या सगळ्या काय करायचा म्हणजे थोड्या थोड्या मात्रा करून त्याला शांत करायचं. मग हे प्राण शांत झालं तर मन पण शांत होतं की नाही. आणि प्राण शांत जर नसेल तर मन त्याचं शांत राहतं का? मन मात्र शांत राहत नाही. म्हणूनच मन आपलं विक्षेप होतं. त्या मनाला विक्षेप करणारा कोण आहे? तर हा प्राणच त्या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून भूताच्या मग प्राण विक्षेप रूप आहे आणि विक्षेप स्वभाव रजगुणाचा आहे. आणि रजगुणाचा सुद्धा तो स्वभावच आहे का नाही. जसं कारणाचा गुण कार्यात येतो का नाही, मातीचाच गुण घाटात येणार का नाही. मातीचा गुण घाटात येतो. जसं रजगुण त्या ठिकाणी क्रियारूपाने असतो म्हणजे विक्षेप रूपाने असतो, तसं प्राण सुद्धा कसा असतो? विक्षेप रूपाने त्या ठिकाणी असतो. आता याच्यावर चिंतन करायला गेलं तर पुष्कळ चिंतन होऊ शकतं, परंतु आता ते चिंतन करायला तितका वेळ आपल्याकडे नसतो. असं चला. म्हणून भूताच्या रजगुणापासून प्राण्याची उत्पत्ती सांगितली. आता प्रत्येक भूतांच्या सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून ज्ञानेंद्रिय झाली आहे आणि रजगुणाच्या अर्ध्या भागापासून पंचकर्मेंद्रिय झाली. ती अशी, आता ती कशी? तर ती अशी, आता अशी आपण कधी पाहू? उद्याला पाहू. आता या ठिकाणी वेळ झाला, थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते